6:55 आलेले आहेत बस स्टँडला. हा दोघीच आहेत, त्यांच्यासोबत कोण नाही पण. हा दोघीच आहेत. हो. बस स्टँडचा CCTV बघत होतो आम्ही, काय दिसतंय आम्हाला बघत होतो कुठपर्यंत गेलं. बस स्टँडच्या CCTV. मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड. रविवार काल 12/4/2026 रोजी पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीमध्ये सरस्वती महिला सेवाभावी संस्थेचे एक बालकाश्रम आहे. त्या ठिकाणी शहराच्या आसपास किंवा ग्रामीण भागातून येणाऱ्या ज्या काही मुली आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात. काल आम्हाला ज्यावेळेस माहिती मिळाली 7, 7:15च्या वेळेस की अशा हॉस्टेलमधून 2 मुली ह्या जे काही तिथले रेक्टर आहेत त्यांना न सांगता निघून गेलेले आहेत. त्यानुसार आम्ही संबंधित वॉर्ड बॉयची तक्रार घेऊन आम्ही गुन्हा दाखल केला. काय नेमकं मुली कुठे गेल्या होत्या, कोणी घेऊन गेला होता? आम्ही मुली ह्या अल्पवयीन असल्यामुळे कायद्याप्रमाणे आपण अपहरणाचा गुन्हा दाखल केला अज्ञात इसमाविरुद्ध. त्यानंतर तपासामध्ये PSI काटकर असतील, API डंबाळे साहेब असतील आणि स्टाफ यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संबंधित ज्या 2 मुली होते तसेच DB पथक यांनी शहरातील सर्व CCTV फुटेज याची पाहणी करून नेमका काय घडलेला प्रकार आहे याची शहानिशा केली. तर त्यामध्ये असं निष्पन्न झाले की संबंधित ज्या काही विद्यार्थिनी आहेत त्या स्वतःहून हॉस्टेलच्या बाजूला असणारे एक जे झाड आहे त्या झाडावर चढून खाली उतरून त्या चालत बसस्थानक या ठिकाणी आल्या. परत बसस्थानकवरून कुठल्या मार्गे गेले ह्याबाबत निश्चित काय आम्हाला समजू शकले नाहीत. परंतु परत दुपारच्या नंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 टीमने पैकी एका टीमने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ह्या मुली ज्या आहेत त्या घोडनिधी शिरूळ पुणे जिल्ह्याच्या पुणे या ठिकाणी जात असल्याची आम्हाला खात्री झाली. काय कारण असावं शाळकरी मुली तेवढ्या? ज्यावेळेस मुली ताब्यात घेतल्या त्यावेळेस आम्ही विचारपूस केली आमच्या स्टाफ अधिकाऱ्यांनी, तर ते स्वतःचं करिअर घडवण्यासाठी आई वडील व संबंधित जे हॉस्टेलचे काही त्यांचे आहेत त्यांना न सांगता त्या निघून गेल्या होत्या. काही घरातून काही त्रास वगैरे होता किंवा काही? आम्ही केलेल्या चौकशीमध्ये अद्याप तो असा काही प्रकार निष्पन्न झाला नाही. आजकाल सोशल मीडिया, मोबाईल यामुळे कुठला विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी असेल याचा हा अतिरेक वापर, याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये काही एक वेगळ्या कल्पना आल्या असतील, त्यामुळे त्या इथून निघून गेल्या. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका आईवडिलांची असते. संस्काराचे वर्ग काही कुठे नाही आहेत. शिक्षण दिलं जातं पण शिक्षणाबरोबर संस्कार हे महत्त्वाचे असतात.
त्यामुळे यापुढे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांचे नेमकं काय म्हणणं आहे आपण विचारपूस करून त्यांना विश्वासात घेऊन सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या पाहिजे. त्यामुळे हा प्रकार असा घडणार नाही परत. हॉटेलमधून जात असताना त्यांच्याकडे काही पैसे होते का, पुण्याच्याच बसमध्ये ते का बसले, काही त्याचा तपास वगैरे करतात? तपासामध्ये असं निष्पन्न झालं की आईवडील ठेवतात हॉस्टेलमध्ये, त्यामुळे थोडे पुरते त्यांच्याकडे पैसे असतातच प्रत्येक लेकरांकडे किंवा विद्यार्थ्याकडे. कमी जास्त त्यांच्या अडचणी असतात, त्यामुळे त्या ठिकाणी गेल्या. आणि पुणे हे शहर कसं आहे की पुण्यामध्ये शिक्षणाचं माहेरघर आहे, व्यवसायाचं माहेरघर आहे, त्यामुळे तो जे पुणे निवडलं ते असू शकतं. कितव्या वर्गातल्या मुली शिकत होत्या? 6वी आणि 7वीला शिकणाऱ्या मुली त्या आता पालकांच्या ताब्यात दिल्या मुलींना? पूर्ण कायदेशीर प्रोसेस पूर्ण करून पालकाच्या ताब्यात दिलेले आहेत. यामध्ये आमचे घटक प्रमुख पोलीस अधीक्षक रावत सर, तसेच ॲडिशनल SP पांडकर सर आणि आमचा पूर्ण स्टाफ सरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ही जे पूर्ण चौकशी आणि तपास आम्ही व्यवस्थित पूर्ण करू शकलो. सरांनी जाण्याची तात्काळ परमिशन दिली बाहेर जिल्हा असल्यामुळे. आणि काल घडलेल्या प्रकारापासून 6 तासाच्या आत आम्ही सर्व ह्या विद्यार्थ्यांनी रेस्क्यू केलेल्या आहेत. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले गव्हाचे देशी वाण शेतकऱ्यांच्या पिकासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी विक्रमी उत्पन्न देणारे देशी जातीचे वाण बियाणे विक्रीसाठी उपलब्ध. गहू कुदरत अन्नपूर्ण जातीचे वाण बियाणे, तसेच तूर चमत्कार व जय ललिता, मूग जय कल्याणी, सोयाबीन स्वामिनी 708, कापूस किंगमेकर ओमेगा, चना कुदरत गोल्ड अशा उच्च प्रतीचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. संपर्क प्रकाश नारायणराव ढाकणे, माजी कृषी अधिकारी, महाराष्ट्र